बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। ऑपरेशन प्रहारचा पातुरात दणका, अवैध जुगार अड्ड्यांवर छापा, 10 जण ताब्यात, 42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अकोला पोलीस दलात माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने पातूर पोलीस ठाणे हद्दीत अवैध जुगार व्यवसायावर धडक कारवाई करत 10 जणांना ताब्यात घेत 42,430 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। 25 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पातूर येथील विजय टॉकीज जवळील आठवडी बाजार परिसरात कोहिनूर व्हिडिओ गेमच्या बाजूला काही इसम वरळी मटका जुगार तसेच फन टार्गेट ऑनलाईन कॅसिनो ॲपच्या माध्यमातून पैशाची खाईवाडी करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून 10 आरोपींना जागीच ताब्यात घेतले। आरोपीकडून वरळी मटका चिठ्ठ्या, पेन, कार्बन तुकडे, रोख रक्कम तसेच ऑनलाईन जुगारासाठी वापरले जाणारे संगणक साहित्य असं एकूण 42,430 रुपयांचा मुद्देमाल पंचासक्षम जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहपोलीस निरीक्षक विजय जाधव व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, अकोला। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।